नमस्कार. आजची खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. ही बातमी थेट आपल्या देशातल्या शेतकऱ्यांशी जोडलेली आहे. सरकारने खरीप हंगाम 2026 साठी एक मोठी आर्थिक घोषणा केली आहे. चला तर मग याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. तर मूळ बातमी काय आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली जी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यात एक मोठा निर्णय घेण्यात आलाय. खरीप हंगाम 2026 साठी फॉस्फेटिक आणि पोटॅसिक म्हणजे ज्याला आपण P&K खतं म्हणतो, त्यावरच्या सबसिडीच्या नवीन दरांना मंजुरी मिळाली आहे. आता ही खतं पिकांच्या दमदार वाढीसाठी किती गरजेची असतात हे वेगळं सांगायला नको. याच योजनेला NBS म्हणजे पोषक तत्व आधारित अनुदान असंही म्हणतात. आता जरा आकड्यांवर नजर टाकूया, कारण त्यातूनच या निर्णयाचं खरं वजन आणि त्याची व्याप्ती आपल्या लक्षात येईल. तर खरीप हंगाम 2026 साठी सरकारने किती रक्कम मंजूर केली आहे माहितीये? तब्बल 41,533 कोटी रुपये. हो, एक प्रचंड मोठी रक्कम आहे ही, जी थेट खतांच्या अनुदानावर खर्च होणार आहे. पण थांबा, ही गोष्ट फक्त मोठ्या आकड्यांपुरती मर्यादित नाहीये. खरी गंमत तर पुढे आहे, कारण ही रक्कम मागच्या वर्षीपेक्षा खूप जास्त आहे. अगदी बरोबर ऐकलंय. मागच्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 4,317 कोटी रुपयांची वाढ. हा आकडाच सांगतो की सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत किती गंभीर आहे आणि त्यांच्या पाठीशी किती खंबीरपणे उभा आहे. आणि इथे बघा, या चार्टमध्ये हे अगदी स्पष्ट दिसतंय. एक बार गेल्या वर्षीच्या अनुदानाचा आहे आणि दुसरा ह्या वर्षीचा. ही काही किरकोळ वाढ नाहीये, ही एक मोठी झेप आहे. यातूनच कळतं की शेतकऱ्यांच्या मदतीसाठी किती मोठी गुंतवणूक केली जात आहे. बरं, आता पैसे तर मंजूर झाले, पण याचा थेट फायदा कोणाला होणार आणि का होणार हे समजून घेऊया. तर मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ह्या निर्णयाचा प्रत्यक्ष फायदा कोणाला मिळणार? उत्तर अगदी सोपं आणि सरळ आहे. आपल्या देशातल्या लाखो करोडो शेतकऱ्यांना. सरकारचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. शेतकऱ्यांना खतं स्वस्त आणि परवडणाऱ्या दरात मिळावीत. साहजिकच आहे, जेव्हा खतांवरचा खर्च कमी होतो, तेव्हा शेतकऱ्यांचा एकूण उत्पादन खर्च कमी होतो आणि त्यांच्या हातात 4 पैसे जास्त उरतात. आणि हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे बरं का. DAP आणि NPK सारख्या खतांच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात ठरतात आणि तिथे प्रचंड चढ उतार सुरू असतात. सरकारने काय केलंय, तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे अनुदान ठरवलंय. सोप्या शब्दात सांगायचं तर सरकारने शेतकऱ्यांसाठी एक प्रकारची आर्थिक सुरक्षा ढालच तयार केली आहे. म्हणजे बाहेरच्या जगात किमती कितीही वाढल्या तरी त्याचा थेट फटका आपल्या शेतकऱ्यांना बसणार नाही. चला, आता ही योजना नेमकी कशी काम करते, त्याचे काही नियम काय आहेत ते थोडक्यात पाहूया. हे जे नवीन दर आहेत ते 1 एप्रिल 2026 पासून लागू होतील आणि 30 सप्टेंबर 2026 पर्यंत चालतील. म्हणजे संपूर्ण खरीप हंगाम यात कव्हर होईल. ही योजना खूपच व्यापक आहे. म्हणजे बघा, तब्बल 28 प्रकारच्या P&K खतांवर हे अनुदान मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या गरजेप्रमाणे खत निवडता येतं आणि ही सबसिडीवाली खतं उत्पादक आणि आयातदारांमार्फत थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जातात. आता या घोषणेकडे थोडं मोठ्या दृष्टिकोनातून बघूया, कारण हा निर्णय काही अचानक घेतलेला नाहीये. यामागे एक सातत्य आहे. हे अनुदान आहे ना, ते 2010 मध्ये सुरू झालेल्या न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी म्हणजे NBS योजनेचाच एक भाग आहे. या योजनेचा उद्देशच मुळात खतांचा संतुलित वापर वाढवणं हा आहे. त्यामुळे ही एक लांब पल्ल्याची विचारपूर्वक केलेली योजना आहे. ही योजना गेली अनेक वर्ष शेतकऱ्यांच्या हितासाठी यशस्वीपणे राबवली जात आहे आणि ही जी नवीन घोषणा आहे ती त्याच वचनबद्धतेला अधिक बळकट करते. शेतकऱ्यांचं हित हेच केंद्रस्थानी आहे. आणि शेवटी या सगळ्या धोरणामागे एकच विचार आहे: शेतकरी समृद्ध तर देश समृद्ध. हे फक्त एक घोषवाक्य नाही, तर ते एक आर्थिक सत्य आहे. पण खरा प्रश्न असा आहे की अशा योजना खरंच जमिनीवर शेतकऱ्यांचं आयुष्य बदलू शकतात का? कृषी क्षेत्राला एक नवी दिशा देऊ शकतात का? यावर विचार करणं गरजेचं आहे.